नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये तुमचे स्वागत. फेब्रुवारी महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी हालचालींचा, विचारांचा, उलथापालथीचा आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा ठरेल. तुमच्या मनात एकाच वेळी अनेक कल्पना, योजना आणि इच्छा फिरत राहतील. अधिक उत्साह तर कधी संभ्रम अशी अवस्था राहील. हा महिना तुम्हाला थांबून विचार करायला लावणारा नसून योग्य दिशा निवडायला शिकवणारा आहे. प्रत्येक गोष्टीत वेगाने पुढे जाण्याची सवय असली तरी या काळात थोडा संयम ठेवणे आवश्यक ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी गडबड वाढलेली दिसेल. एकाच वेळी अनेक कामे हातात येऊ शकतात. काही अपूर्ण कामे पुन्हा समोर येतील, त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. मात्र मिथुन राशीची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य याच काळात उपयोगी ठरेल. तुमचे बोलणे, समजावून सांगण्याची पद्धत आणि लवचिक विचारसरणी यामुळे अडचणीवर मात करता येईल. वरिष्ठांशी संवाद साधताना शब्दांची निवड जपून करा, कारण चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना जबाबदाऱ्यांचा आहे. काहींना नवीन काम, नवीन विभाग किंवा नवीन भूमिका मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे बदल गोंधळात टाकणारे वाटतील, पण हळूहळू तुम्ही त्यात रुळाल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ पूर्णपणे अनुकूल नाही, पण शोध आणि तयारी सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना संधी आणि जोखमी दोन्ही घेऊन येतो. नवीन संपर्क, नवीन कल्पना यामुळे उत्साह वाढेल, पण प्रत्येक प्रस्ताव लगेच स्वीकारू नका. आर्थिक बाबतीत हा महिना चढ उतारांचा आहे. उत्पन्नाचे मार्ग खुले राहतील, पण खर्चही तितक्याच वेगाने वाढताना दिसेल. करमणूक, प्रवास, तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तू किंवा अचानक येणारे खर्च बजेट बिघडवू शकतात. पैशांबाबत मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. गुंतवणूक करताना घाई करू नका, कारण चुकीचा निर्णय पुढे अडचणीत टाकू शकतो. बचतीची सवय लावली तर मानसिक स्थैर्य मिळेल. कौटुंबिक वातावरण या महिन्यात थोडे बदललेले राहील. घरातील सदस्यांशी संवाद वाढवण्याची गरज भासेल. तुमचे बोलणे कधीकधी विनोदी तर कधीकधी टोचणारे असू शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तींच्या भावना लक्षात घेणे आवश्यक ठरेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधल्यास मन हलके होईल. कुटुंबातील लहान सदस्याकडून आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. प्रेम संबंधाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना मिथुन राशीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आकर्षण, संवाद आणि भावनिक जवळीक वाढेल. जोडीदाराशी बोलण्यात गोडवा राहील, पण मनातल्या गोष्टी लपवल्यास गैरसमज होऊ शकतात. काही जुने विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात. अविवाहित जातकांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. विशेषतः संवादातून नाते जोडण्याची संधी मिळेल. मात्र भावनांमध्ये वाहून जाऊन निर्णय घेणे टाळावे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे. मानसिक ताण, अस्वस्थता, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. सतत विचार करत राहण्याची सवय मनाला थकवू शकते. त्यामुळे शरीरासोबत मनालाही विश्रांती देणे आवश्यक ठरेल. योग, श्वसनाचे व्यायाम किंवा थोडा एकांत वेळ तुम्हाला लाभदायक ठरेल. मोबाईल, स्क्रीन यांचा अतिरेक कमी केल्यास आरोग्यात सुधारणा जाणवेल. मानसिक स्तरावर हा महिना तुम्हाला अधिक सजग बनवेल. काही निर्णयाबाबत मनात द्विधा अवस्था राहील. एका बाजूला वेगाने पुढे जाण्याची इच्छा तर दुसऱ्या बाजूला स्थैर्याची गरज जाणवेल. या संघर्षातूनच तुमची खरी दिशा स्पष्ट होईल. वाचन, लेखन किंवा सर्जनशील कामामध्ये मन रमू शकते. तुमच्या विचारांना व्यक्त करण्यासाठी योग्य माध्यम सापडल्यास मानसिक समाधान मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती काहीशी स्पष्ट होत जाईल. गोंधळ कमी होईल.
काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे धैर्य येईल. अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या समतेवर पुन्हा विश्वास बसेल. एकूणच फेब्रुवारी महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी विचार, संवाद आणि समतोल साधण्याचा आहे. वेग आणि संयम यांचा योग्य मेळ घातल्यास हा महिना तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून, गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.